दादागिरी खपून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. तर बंदूक परवान्यांवरून देखील सज्जड दम. आईवडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पाया देखील पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरताच मर्यादित ठेवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. संसदेमध्ये चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. थोड्याच वेळात मतदान होणार. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा, मद्रसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिल्या. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा आरोप. धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन. डीपीडीसीचा निधी नियमांप्रमाणेच खर्च केला. समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजित पवारांकडून स्पष्ट. मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप. बीड कारागृहात 2 गटात हाणामारी. मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी. मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले. कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप. मराठी भाषेविना काही अडत नाही असं म्हणणाऱ्या मराठी बँक कर्मचाऱ्याला मनसेचा चोप. महाराष्ट्र बँकेच्या लोणावळा शाखेतील प्रकार. परप्रांतीय मॅनेजरनं मराठीत बोलणार नाही असं सांगताच मनसे कार्यकर्ते आक्रमक. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीचा इशारा. नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेतीपिकांचं मोठं नुकसान. तर वर्धा, अकोला, नागपुरात देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस. 15 दिवसांमध्ये अतिक्रमण न काढल्यास कारवाईचा इशारा. नक्षलवाद्यांकडून सरकारला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव. 35 वर्षात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून पत्र जारी. विविध राज्यात सुरू असलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांमध्ये धास्ती. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रेंचा लोकाशा भूषण पुरस्कारानं सन्मान. पत्रकारिता क्षेत्रामधील उत्तम कामगिरीबद्दल अजितदादा आणि पंकजा मुंडेंच्या हस्ते गौरव.